सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 विचारात घ्यावे काय? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2020 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. मी एक मिनिट कोणाला बोलायचं? मध्ये हे बिल प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढीव करण्यासाठी जी प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजनला स्थगिती देण्यासाठी आपण हे बिल आणलंय. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन मध्ये तुम्ही याचं कारण दिलंय की कोविडच्या या संकटामुळे जनता आर्थिक अडचणीत आली आहे आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की प्रॉपर्टी टॅक्स ह्या वर्षी रिकव्हर करू नये. प्रॉपर्टी टॅक्स रिकव्हर करू नये अशी मागणी आहे. त्यामुळे इन्क्रीमेंट करायचा प्रश्नच येत नाहीये. आज एवढ्या मोठ्या संकटात शासनाकडनं बारा बलुतेदारांना असो, व्यापाऱ्यांना असो किंवा साध्या रेसिडेंट्सना असो कोणत्याही प्रकारची मदत महाराष्ट्र शासनाकडनं दिली गेली नाहीये. मदत तर तुम्ही देत नाही आहात, तुम्ही खिशातले पैसे काढून घ्यायचं काम करताय. साहेब, तुमच्याकडे मदत काय मागितली गेली आहे? तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स यावर्षी रिकव्हर करू नका. तुम्ही काय प्रोव्हिजन केली आहे? आम्ही प्रॉपर्टी टॅक्स मध्ये इन्क्रीमेंट करणार नाही. मूळ मागणी काय होती तुमच्याकडे? तुमच्याकडे मागणी होती या वर्षीचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही रिकव्हर करू नका. तुम्ही त्यात फक्त जी 154 1D खाली इन्क्रीमेंटची प्रोव्हिजन आहे त्याला स्थगिती द्यायची गोष्ट केली आहे. याच्यात मूळ मागणी जी आहे त्याबद्दल तुम्ही आजही जे तुमचा हेतू तुम्ही दिलाय, या हेतू कशासाठी तुम्ही हे बिल आणलाय त्या हेतूमध्ये आणि तुमच्या या बिल मध्ये अत्यंत कॉन्ट्रडिक्शन आहे. तो ऑब्जेक्टिव्ह मीट होत नाहीये. म्हणून आम्ही शासनाकडे ही मागणी करतो की केवळ तुम्ही इन्क्रीमेंट थांबवू नका, तुम्ही या वर्षीचा प्रॉपर्टी टॅक्स संपूर्णपणे त्याची वसुली थांबवा अशी आमची शासनाकडे मागणी आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो खरं म्हणजे या बिलाशी संबंधित नाही आहे. हे बिल जे आहे हे बिल यासाठी आहे, बृहन्मुंबई महापालिकेने सन 2010 पासून रेटेबल व्हॅल्यू ऐवजी कॅपिटल बेस व्हॅल्यूवर आपण प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करतो आणि त्यानुसार सन 2010 मध्ये पहिल्यांदा त्यानंतर सन 2015 दुसऱ्यांदा आणि आता सन 2020 मध्ये मालमत्ता कराच्या दरात वाढ होणे अपेक्षित होतं दर 5 वर्षांनी. ऐका आणि त्या प्रचलित कायद्याचा अवलंब केला असता जर आपण ठरल्याप्रमाणे तर 2020-21 या वर्षात सरासरी 17% इतकी करवाढ झाली असती. मालमत्ता कर लोकांना जास्तीचा भरावा लागला असता आणि म्हणून कोविडचं संकट, तुमचा मुद्दा वेगळा आहे, तो मला माहीत आहे, जे माफ करणे, तर यामध्ये त्या 17% इतकी करवाढ झाली असती आणि कोविडच्या संकटामुळे ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे यामुळे हा 17% जो बोजा आहे तो सर्वसामान्य माणसांवर पडू नये म्हणून ही कर सुधारणा कालावधी 1 वर्षाने आपण पुढे ढकलण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे तुमचा विषय वेगळा आहे तो. यामुळे बिलाचं मी सांगतोय, यामुळे सदर विधेयकामुळे नागरिकांना, करदात्यांना वाढीव कराचं देयक भरावं लागणार नाही. म्हणजे 2019-20 ची देयकं जी आहेत आणि 2020-21 सालाकरते असणार आहेत आणि या सुधारणेमुळे एक मिनिट माझा ऐका मग बोला तुम्ही. या सुधारणेमुळे महापालिकेत सुमारे 1042 कोटी इतका महसूल कमी मिळणार आहे. म्हणजे हा लोकांना याचा फायदा आहे. आणि तुम्ही जे म्हणताय तो मालमत्ता प्रॉपर्टी कर माफ करणे तो विषय वेगळा आहे. यामध्ये आपण लोकांना एक प्रकारे 17% जे त्यांना कमी बिल भरावं लागणार आहे. शासनाने आपल्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन मध्ये काय म्हटलं मी वाचून दाखवतो. ॲज सच
various owners, institutions and people's representative made the representation for exemption from property tax. तुम्ही स्वतः म्हणताय मागणी आहे exemption from property tax. तुम्ही त्याच्या विरुद्ध केवळ रिडक्शन करताय, ते मान्य नाहीये. बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे ते खरं आहे. आणि अध्यक्ष महोदय, एक फॉर्म्युला ठरला ज्यावेळेला आपण रिटेबलवर कॅपिटलाइज व्हॅल्यूवर आलो आणि त्यावेळेला आपण दर 5 वर्षाने त्या फॉर्म्युला मधला जो एक क्वेश्चन 17% वाढीव विचार केला जाईल अशा पद्धतीचा निर्णय त्यावेळेला घेतला. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे, सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे की त्यांनी यावर्षी तो वाढवण्याचा जो क्वेश्चनचा भाग आहे तो यावर्षी इम्प्लिमेंट न करता पुढच्या वर्षी विचार करू असं सांगितलं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. सन्माननीय सदस्य जे बोलतायत ते त्या विषयाला धरून यावर्षी हा विषय या संबंध तुम्ही म्हणता त्याशी संबंधित नसला तरी बिलावर आपण जनरली मतं मांडतो, मागण्या करतो आणि त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे ऑब्जेक्ट्स मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की लोकांची मागणी अशी की यावर्षी प्रॉपर्टी टॅक्स घेऊ नये. त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे की आपण अशी घोषणा करणार का, नंबर 1. नंबर 2, हे खरं आहे की ज्यावेळेला आपण हा फॉर्म्युला साहेब ठरवला त्यावेळेला बिल्डिंग किती जुनी आहे, त्याला किती मजले आहेत, ती लिफ्टवाली आहे का, त्याच्या सुविधा काय आहेत, या सगळ्याच्या आधारावर तो फॉर्म्युला ठरवला होता आणि त्या आधारावर दर 5 वर्षाने रिवाइज करण्याचं ठरवलं. आता गेल्या 2010 पासून आता 2020 पर्यंत एक अभ्यास मुंबई महानगरपालिकेचा नक्की झाला असेल की ज्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सचं कलेक्शन रिटेबलवरना कॅपिटलवर आल्यानंतर आपल्या कलेक्शन मध्ये आपल्या गंगाजळीमध्ये वाढ झाली, किती टक्क्याने वाढ झाली याचा काही ना काही अभ्यास झाला असेल, तो मुंबई महानगरपालिकेने नक्की केला असेल. माझा आपल्याला प्रश्न दुसरा जो आहे, ही 17% वाढ दर 5 वर्षाने करण्याचा फॉर्म्युला 2010 जो आपण ठरवला त्यावेळेला आपल्याला तो आवश्यक वाटला, आपण केला, बरोबर पण होता. आता आपल्या पूर्वानुभवाच्या आधारावर ह्या 17% वाढीला दर 5 वर्षाने जे करण्याचा प्रस्ताव आपण मंजूर केलेला आहे, जो कायद्यात रूपांतर केला आहे, तो 17% सुद्धा रिव्हिजन करण्याची स्थिती झाली असं आमचं मत आहे. त्याचा विचार करण्यासाठी आपण समिती नेमणार का, म्हणजे दर 5 वर्षांचा तो 17% वाढीसाठीच्या रिव्हिजनची समिती नेमणार का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, या वर्षी प्रॉपर्टी टॅक्स घेणार नाही ना, हा दुसरा प्रश्न. या बिलाच्या संदर्भात मी माहिती दिलेली आहे. दुसरा जो आहे आपला समितीचा रिव्हिजन करण्यासाठी आपण एक समिती नेमायला हरकत नाही, ती आपण करू शकतो. आणि सन्माननीय सजेशन फॉर ॲक्शन ते आणि तो जो विचार आहे त्याच्या बाबतीमध्ये नक्की तसा विचार आहे, कारण मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या लोकांच्या मागणीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आता विधायक खंडेशा विचारात घेण्यात येईल. खंड 2 व खंड 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक हे आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झालेत. प्रस्ताव असा आहे की मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2020चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2020चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2020चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2020 संमत करावे. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. विधेयक संमत झाले. सन 2020चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी सुधारणा विधेयक 2020. सन 2020चे विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था चौथी सुधारणा विधेयक 2020 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, या विधेयकामध्ये आपण जर पाहिलं तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सूचना आपण या वर्षासाठी पुढे आणलेली आहे.
यामध्ये कलम 27, कलम 75, कलम 81 व 154 मध्ये आपण सुधारणा करतोय आणि त्यामध्ये आपण ज्यावेळी 97 घटना दुरुस्तीचा स्वीकार केला त्यावेळी 5 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये एकदा तरी वार्षिक सभेला हजर राहिलं पाहिजे अशा प्रकारची आपण सूचना केली होती किंवा सुधारणा केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळामध्ये आपण या जनरल सभाही पुढे ढकलल्या आहेत आणि त्यामुळे या वर्षासाठी आपण त्या ठिकाणी त्यांना सवलत देतोय आणि या सभेला जरी तो त्या ठिकाणी या 5 वर्षामध्ये गरज राहिले तरी त्यांना त्या ठिकाणी त्याचं सदस्यत्व रद्द होणार नाही किंवा त्याला मतदानापासून दूर राहता येणार नाही अशा प्रकारची ही सुधारणा त्या ठिकाणी आपण घेतली. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर साधारणपणे प्रत्येक संस्थेचं जे वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचं लेखापरीक्षण पूर्ण करणं हे क्रमप्राप्त त्या ठिकाणी असतं आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण या लेखापरीक्षणात सुद्धा त्या ठिकाणी मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच पद्धतीनं दुसरं आपण जर पाहिलं तर वार्षिक सभेसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी मुदतवाढ ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय दुसरं असं की जी आपण सुधारणा केली त्या सुधारणा करत असताना अध्यक्ष महोदय त्यामध्ये गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण हा नियम त्यांनाही लागू केला आहे की त्यांच्या निवडणुका त्या ठिकाणी आपण त्यांची मुदती त्या ठिकाणी वाढवलेल्या आहेत आणि त्या काळामध्ये त्यांना हे सुधारणा त्या ठिकाणी लागू होईल अशा प्रकारची सुधारणा आहे. बोला अध्यक्ष महोदय, सहकार कायद्यातल्या 3 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये बदलाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय आणि त्याची वस्तुस्थिती आहे ती त्यांनी मांडली आहे. ते खरं आहे की आपण सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे, त्याच्यातनं आता तुम्ही सूट देताय. सर्वसाधारण सभेमध्ये जर सदस्य हजर राहिला नाही एकाही तर तो डिस्क्वालिफाय होतो, त्याच्यातनं त्याला सूट देताय. आणि गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा आपण अगोदरच एक्सटेन्शन देण्याचं सर्क्युलर काढलंय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अमीन पटेल साहेब सभागृहात आहेत आणि त्यांना सुद्धा हा विषय माहिती असेल. माझा छोटासा विषय स्पेसिफिक आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, आपण ज्या गृहनिर्माण संस्थांना आता सरसकट आपण GR काढला आणि सर्क्युलर काढलं आणि सगळ्या निवडणुका आणि सर्वसाधारण सभा पुढे गेल्यावर निवडणुका पुढे जातातच. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये युवान अपार्टमेंट नावाची एक मोठी सोसायटी आहे. आता अमीन पटेल साहेबांची, सन्माननीय अमीन पटेल साहेबांची कन्या सुद्धा तिथे लग्न झाल्यानंतर तिथे आले आहे, त्यांनाही त्याची माहिती असावी अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यावर प्रशासक आधी नेमला. आता सोसायटीच्या एका सदस्याला जो या सगळ्या विषयाला इलेक्शनला विरोध करत होता त्यालाच नेमला काही कारणाने असेल. आता अख्खी सोसायटी 200 फ्लॅटची, 150 फ्लॅटची, ते म्हणतात आम्ही निवडणुका घ्यायला तयार आहे की ज्या मुद्द्यावर तुम्ही आम्हाला प्रशासक नेमलात आम्ही विलिंगली द्यायला तयार आहोत की आम्ही निवडणुका घेऊ, पाहिजे तर फॉर्ममध्ये घेऊ, पाहिजे तर ज्या फॉर्ममध्ये तुम्ही घ्यायला सांगा गर्दी न करता ती घेऊ, पण आमच्या निवडणुकीत जो येईल तो ती सोसायटी चालवेल. मोठी सोसायटी आहे, 150 फ्लॅटची सोसायटी आहे, 3,000 लोक तिथे राहतात आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजाची लोक राहतात. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये तुमचं आपल्या सरकारचा आलेला निर्णय हा त्याला बाधा ठरतोय, जे विविध कारणाने योग्य आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, या निमित्ताने आपण असं स्पष्टीकरण देऊ शकता का की जी गृहनिर्माण संस्था अशा पद्धतीने 80%, 90%च्या वर का 75%च्या वर लोक याही काळात स्वतःची निवडणूक आपण सांगितलेल्या डिरेक्शन प्रमाणे घेऊ इच्छितात त्यांना यात सूट मिळेल आणि ते निवडणूक घेऊ शकतील, एजीएम घेऊ शकतील, अशी ज्या काय अटी शर्ती सहित आपण घेण्याची प्रक्रिया करावी. म्हणजे आमच्याकडच्या युवान सोसायटी असेल किंवा अन्य यांचा मार्ग मोकळा होईल अशी आपल्याला माझी विनंती आहे. त्याचं आपण स्पष्टीकरण द्यावं अशी माझी विनंती आहे. इकडे बागडे साहेब बोलतात आहे. काहीतरी आपण सर्वसाधारण सभा घ्यायला मुदत वाढ दिलेली आहे. आता बँकांचं, सहकारी सोसायट्यांचं किंवा आर्थिक विषय ज्या संस्था करतात त्यांचं मार्च 20ला तोपर्यंत काही कोरोना आपल्याकडे आलेला नव्हता, त्यांचं व्यवहार झाला, त्यांना प्रॉफिट झाला. परंतु याच्यामध्ये आपण त्यांचा लाभांश वाटण्यासाठी मुदतवाढ किंवा थांबवायचं सांगितलंय. कारण म्हणजे अशी लाभांश जर आपण वाटला तर त्याला येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा आपल्याला मान्यता घेता येऊ शकते.
याच्यात आहे पुढचं बिल आहे वेगळा. ठीक आहे बोला अतुल बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जे विधेयक आणले त्याला विरोध करण्याचं काही कारण नाहीये. फक्त जी सूचना माननीय सदस्य आशिष शेलारांनी केली आहे ती सूचना मी पुढे नेतो की अशी आत्ता तरतूद करा किंवा सुधारणा करा आणि त्याच्यासहही मंजूर करा की ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना आपल्या निवडणुका करण्याची इच्छा आहे आणि ते करू शकतात त्यांच्याकडनं काहीतरी ॲफिडेव्हिट घ्या की बाबा कोरोनाचा सगळा प्रोटोकॉल पाळून, कारण अनेक सोसायट्या या 12 सदस्यांच्या आहेत, 15 सदस्यांच्या आहेत, 50 सदस्यांच्या आहेत. त्या ठिकाणी असे काही मुद्दे उपस्थित होत नाही आहेत आणि विनाकारण त्या ठिकाणी आहे ती कमिटी चालू आहे, त्या लोकांना काम करायची इच्छा नाही आहे, कंटाळलेले लोक असतात आणि त्यामुळे अशी सुधारण्यासहित जर का विधेयक पारित केलं तर मला वाटतं ज्या सोसायट्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात त्यांची पण सोय यातून होईल असं मला वाटतं. धन्यवाद. सम्मान्य सदस्य आशीष शेलार और अतुल भाटकर जी ने जो बात बताया उससे मैं सहमत हूँ. ये बिल का समर्थन है, हम बिल के विरोध में नहीं है. युवान अपार्टमेंट का आशीष जी ने एक बात बताई. अध्यक्ष, ऐसी बहुत सारी सोसाइटीज है जो इलेक्शन कराना चाहती है, कोरोना के अंदर, कोविड-19 के अंदर पूरे प्रिकॉशन लेके कराना चाहती है. मेरी आपके माध्यम से मंत्री महोदय से दरख्वास्त है, रिक्वेस्ट है कि इस बिल के अंदर एक चेंज के साथ के अंदर कि जो सोसाइटी, जो हाउसिंग सोसाइटी इलेक्शन कराना चाहती है उसको फौरन इलेक्शन का परमिशन देना चाहिए. ऐसी आपके माध्यम से मंत्री महोदय से रिक्वेस्ट है. सन्मानित सदस्य राणे. मगाशीच हात वरती केला होता. अध्यक्ष महोदय, जे आता सर्व सन्मान्य सदस्यांनी आपले मुद्दे मांडले त्यात फक्त एकच ॲडिशन करतो. अध्यक्ष महोदय, काय झालंय की काही सोसायट्यांमध्ये असलेल्या कमिटीच्या विरोधात इरेग्युलॅरिटीजचे आरोप आहेत. काही ना काही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत आणि त्या गैरव्यवहारांमुळे त्या कमिटीच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे, कामकाज ठप्प आहे. काही सोसायट्या मला माहिती आहेत अशा आहेत की आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स काढत नाहीत. ही कमिटी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही काही करणार नाही, अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी निवडणुका होणं हे सुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपण आता सर्व नियम पाळून लग्नांना परवानगी देतोय, आपण वेगवेगळ्या एंटरटेनमेंटच्या कार्यक्रमांना परवानगी देतोय आणि अशा वेळेला जिथे खूप आवश्यकता आहे तरी सुद्धा आपण निवडणुका पोस्टपोन करतोय. याचे सुद्धा काही चुकीचे परिणाम हे दिसायला लागलेले आहेत, याचे दुष्परिणाम दिसायला लागलेले आहेत आणि त्यामुळे ठीक आहे आपण काळजी म्हणून हा नियम केला, निवडणूक होऊ शकत नाही तर त्यामुळे काही लिगल कारवाई होऊ नये यासाठी हे विधेयक आणलं, परंतु ह्याचे दुष्परिणाम सुद्धा होणार आहेत आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीने कशा तरी मार्गाने ही निवडणुका कशा होऊ शकतात याचा खरं तर शासनाने विचार करून योग्य नियम बनवण्याची आवश्यकता आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हे बिल मांडत असताना या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी या बिलाला पाठिंबा निश्चित दिलेला आहे आणि त्या निमित्तानं काही सूचना या ठिकाणी केल्या आहेत. विशेषतः हुवान सोसायटीचा उल्लेख या ठिकाणी झाला. साधारणपणे याच्यावर प्रशासकीय अहवाला ही बाब त्या ठिकाणी तपासून पाहिली जाईल. दुसरं, सर्व सन्मानित सदस्यांचं म्हणणं असं दिसतं की या निवडणुका लवकर घ्याव्यात. परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर या निवडणुका पुढे घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये आला आणि तो अध्यक्ष महोदय घेत असताना सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे घ्याव्या आणि 31 डिसेंबर नंतर पुन्हा त्या पुढे 6 महिन्यामध्ये घ्यावा असा विचार होता. नंतरच्या एका मीटिंगमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असं ठरलं की 31 मार्चमध्ये पुढे ढकलायच्या, कारण सप्टेंबरच्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. आपल्या सूचना त्या ठिकाणी आहेत, आम्ही त्या ठिकाणी या विषयावर विचार निश्चित करू मंत्रिमंडळ पुढे जाऊन, कारण अलीकडच्या काळामध्ये काही निवडणुका सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत. त्या दृष्टीनं ज्या संस्था पुढे येतील त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं जाईल.
आता विधेयक खंडेशा विचारणात घेण्यात येईल. खंड 2 ते 4 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. वहीचे बहुमत, वहीचे बहुमत. खंड 2 ते 4 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2020 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 45 आहे ना, 44 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक 2020 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 44 महाराष्ट्र सहकारी संस्था 4थी सुधारणा विधेयक 2020 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. वहीचे बहुमत, वहीचे बहुमत. विधेयक संमत झाले. विधेयक 45. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक 2020 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, यामध्ये वार्षिक सभेनं काही निर्णय घ्यायचा हे जे नियम आहेत त्यामध्ये शिल्लक रकमेचा विनियोग कशासाठी करायचा त्याचा योजना आखणे, त्याच पद्धतीने पुढील वर्षाचे बजेट ठरवणे आणि त्याच पद्धतीने शासनाच्या नाम तालिकेवरील लेखापरीक्षक नेमणूक करणे असे विषय त्या ठिकाणी असतात. अध्यक्ष महोदय, हा अधिकार वार्षिक सभेला असतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ह्या वार्षिक सभा होऊ शकत नव्हत्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा अधिकार आपण त्या ठिकाणी संचालक मंडळाला देतोय. अशा प्रकारचं हे बिल अध्यक्ष. बोला की आपण जो लाभांश दरवर्षी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेतून वाटतो, परंतु असा लाभांश आधी वाटला, परवानगी दिली आपण आणि नंतरही आपल्याला त्याला सर्वसाधारण मान्यता घेता येऊ शकते. आता असा कुठला सभासद आहे की ज्याला लाभांश मिळाल्यानंतर मला कशाला आधी वाटला असं म्हणेल. आणि त्यामुळे हे फक्त आपण परवानगी देण्याची आवश्यकता आहे. कुठलाही सभासद त्याच्यावर हरकत घेऊ शकणार घेणार नाही, कारण त्याला लाभांश मिळणार आहे. आणि ज्या संस्था दरवर्षी लाभांश वाढतात आणि सभासद देखील विशेषतः बँकांचा लाभांश साधारणतः मिळत असतो. बाकी विकास सोसायट्या, अमुक सोसायट्या, बँकांचा DCC बँकेचा कदाचित मिळणार नाही, पण ज्या नागरी बँका आहे त्या नागरी बँकांचा दरवर्षी लाभांश मिळतो आणि ते सभासद दरवर्षी वाट पाहतात आणि म्हणून आपण याला मान्यता द्यावी अशी माझी विनंती. तसं सूचना करा. दिलं अध्यक्ष महोदय. नाही तसं ना अध्यक्ष महोदय, आपण म्हणताना ते बरोबर आहे. हा अधिकार जनरल सभेला होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अधिकार जो आहे तो संचालक मंडळात दिला पाहिजे यासाठी हे बिल आणलं होतं. त्याप्रमाणे कारवाई देखील अध्यक्ष मध्ये झालेली आहे. अजून कोण आलं बोलायचं बिलावर? आता विधेयक खंडेशा विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. वहीचे बहुमत, वहीचे बहुमत. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, विधेयक संमत मी आपल्या अनुमतीने सन
2020 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक 2020 असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक 2020 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2020 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र सहकारी संस्था 5वी सुधारणा विधेयक 2020 संमत करावे. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. वहीचे बहुमत विधेयक संमत झाले. आपल्याला एक मिनिट, आपल्याला विधान परिषदेकडून जे मगाशी संयुक्त समिती आपण तयार करण्याचा जो निर्णय झाला होता त्याच्यामध्ये आपल्याला विधान परिषदेकडून ॲडव्होकेट अनिल परब विधान परिषदेकडून संदेश आलेला आहे. सचिव संदेश वाचून दाखवतील. संदेश कळविण्यात येत आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहातील 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिनांकापर्यंत प्रतिवृत्त सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. हा विधानसभेच्या प्रस्तावास विधान परिषदेने आपल्या दिनांक 15 डिसेंबर 2020च्या सभेत सहमती दिली आहे. आणखी असेही कळविण्यात येत आहे की या संयुक्त समितीवर विधान परिषदेचे पुढील सदस्य नामनिर्देशित केले आहेत. ॲडव्होकेट अनिल परब, श्रीयुत शशिकांत शिंदे, श्रीयुत अशोक उर्फ भाई जगताप, श्रीयुत अमोल मिटकरी, श्रीयुत विजय उर्फ भाई गिरकर, श्रीयुत विनायक मेटे, श्रीयुत कपिल पाटील. हे विधान परिषदेचं आहे बाबा. तुम्ही त्यांचं आपल्या सभागृहातलं बोलू ना आपण. आता तुम्ही तिकडलं काय बोलता. त्यांचा संदेश आहे. त्यांचा संदेश आहे ना साहेब. याला हे कसं अभिमन्यू पवारला पाठवा पडतं. प्रस्ताव मांडा. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात यावे. या सभागृहाने संमत केलेल्या प्रस्तावास विधान परिषदेची जी संमती मिळाल्यावरून हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त दिनांक सादर करण्याचा अनुदेश विचारार्थ पाठविण्यात यावे आणि या समितीवर सभागृहातील पुढील सदस्य नामनिर्देशित करण्यात यावे. 1 श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती देवयानी फरांदे, श्रीमती श्वेता महाले, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, माधुरी मिसाळ, श्रीमती भारती लवेकर, श्रीमती सुरेश वरपुडकर, श्रीमती प्रणिती शिंदे, श्रीमती सरोज अहिरे, श्री सुरेश वरपुडकर श्रीमती कधी झाली कुठे सुरेशराव कुठे माफ करा, श्री सुरेश वरपुडकर, श्रीमती प्रणिती शिंदे, श्रीमती सरोज अहिरे, श्री जितेंद्र आव्हाड, श्रीमती यामिनी जाधव, श्री सुनील प्रभू, श्री दीपक केसरकर, श्री रईस शेख. प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारात पाठवण्यात यावे. या सभागृहाने संमत केलेल्या प्रस्तावास विधान परिषदेची संमती मिळाल्यावरून ही विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे
त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आज सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारात पाठवण्यात यावे काय आणि या समितीवर या सभागृहाचे पुढील सदस्य नामनिर्देश करण्यात यावेत. श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती देवानी फर्यांदे, श्रीमती श्वेता महले, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, श्रीमती माधुरी मिसाळ, श्रीमती भारती लवेकर, श्री सुरेश वरपुडकर, श्रीमती प्रणिती शिंदे, श्रीमती सरोज अहिरे, श्री जितेंद्र वाड़, श्रीमती वामिनी जाधव, श्री सुनील प्रभु, श्री दीपक केसरकर, श्री रईस शेख, याच्यामध्ये आपण या समितीचे प्रमुख जे राहणार आहेत ते गृहमंत्री राहणार आहेत अनिल देशमुख. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत एक मताने ठराव संमत झाला. एक विनंती अशी आहे, मगाशी सुधीर भाऊंनी देखील सांगितलं, एक तर विधानसभेच्या ज्या सगळ्या समित्या आहेत त्यांच्या नियमित बैठका सुरू झाल्या पाहिजेत आणि त्यासोबत महानगरपालिका किंवा नगरपालिका ज्या आहेत यांच्याही आता व्हर्च्युअल बैठका बंद करून सोशल डिस्टन्सिंगने त्यांच्याही बैठका सुरू होऊ शकतात. त्यांच्याही कमिट्यांच्या बैठका अध्यक्ष महोदय बंद आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, फार छोट्या छोट्या कमिट्या आहेत, हा कमिट्या महापालिकेची नाही म्हणत, महापालिकेच्या समित्यांच्या बैठकांना आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी. आपण विधानसभेच्या ज्या समित्या आपण जाहीर केलेल्या आहेत त्याला विधान परिषदेची नावं आली नाहीत. त्याच्यामुळे जी काही आपल्याला संविधानिक जी काही ऐका तर खरं पूर्ण बोला ना, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती अडचण आहे. कारण की दोन्ही सभागृहाचं समितीमध्ये काय दोन्ही सभागृहाच्या सन्मानित सदस्याची मिळून ही कमिटी असते. काही समित्या आपल्या ज्या विधानमंडळाच्या त्याच्यामध्ये विधान परिषदेचे सदस्य नसतील तर त्या समित्याला आपल्याला सुरू करायला काही अडचणी नाहीत. पण ज्या समित्या दोन्ही याच्या आहेत त्याची अडचण आहे. पण आमचं संसदीय मंत्री विभागाला माझं सूचना आहे की सरकार बसलेलं आहे तर असं काय करताय, तर त्याच्यामुळे माझी त्यांना सूचना अशी आहे की ज्यावेळेस नावं येतील त्यावेळेस येतील त्यांची, पण या समित्या आपल्या ज्या आहेत विधिमंडळाच्या त्या समित्यांचं कामकाज आता चालू करण्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नये याची काळजी घेतली. दोन्ही दादा बोलतो. अध्यक्ष महोदय, आपण जे काही सूचना केलेली आहे त्याचं पालन तंतोतंत केलंच जाईल, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याला सांगायचं आहे की आत्ताच्या या 6 जागा आणि मधल्यात 12 जागा अशा 18 एकंदरीत विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य येणार होते आणि म्हणून तिथली नावं दिली गेली नव्हती. आता 6 तर आलेली आहेत, 12 आणायला जरा लवकर मदत केली तर मग ते करून टाकू लगेच आपण. त्या 12 जागांचा आपल्या समित्यांचा संबंध नाही. त्यांनी मान्य केलं ना, जेव्हा 12 नावं येतील तेवढी जागा रिक्त ठेवा. मान्य केलेलं आहे रिक्त ठेवा. मला समित्याचं कामकाज आता चालू करताय. दोन्ही महानगरपालिकांच्या समित्या आणि आपल्या विधिमंडळाच्या समित्यांचं कामकाज सुरू होईल. महानगरपालिका, नगरपालिका आणि विधिमंडळाच्या समित्या या सगळ्यांचं कामकाज आता रेग्युलर सुरू होईल. आपल्याला कोविड-19 वैश्विक साथीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसाचे अल्प कालावधीचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई येथे घेण्यात आले. उभं झालं ना,
अध्यक्ष महोदय, एक विषय फक्त असा आहे, सॉरी तुम्हाला, की आता माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी असं डिक्लेअर केलं, आजच्या 8-10 दिवसापूर्वी सर्व राज्यातल्या जवळपास 8 ते 10 जिल्ह्यांचे सरपंच पदाचे आरक्षण डिक्लेअर झाले होते. डिक्लेअर झालं त्यानंतर कोड ऑफ कंडक्ट लागलं आणि आता मंत्री महोदय असं सांगतायत की झालेले ड्रॉ आम्ही रद्द करणार आहोत आणि हे इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा काढू. अध्यक्ष महोदय, हे उचित होणार नाही. मला वाटतं ही माहिती खरं म्हणजे आता अधिवेशन चालू असताना मंत्री महोदयांनी इथे दिली पाहिजे होती. खरं म्हणजे बाहेर ते माहिती देत आहेत टेलिव्हिजनवर, असं व्हायला नाही पाहिजे. आम्हाला सुस्पष्ट सांगा सरकारचा विचार काय. जे आरक्षण झाले हा पुढे घ्या, हेतू चांगले असतील, हरकत नाही अध्यक्ष महोदय, पण जे आरक्षण सरपंचाचे डिक्लेअर झालेले आहेत ते तुम्ही पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर पुनश्च काढणार आहात की राहिलेल्या ग्रामपंचायती काढणार आहात, इतकी सुस्पष्टता सरकारने करावी. अध्यक्ष महोदय, आता घ्यायचं की राहू दे त्याला. मग आपण आपल्याला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत बंबजींनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, एक गोष्ट मी सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की राज्य सरकारचं हे जे आरक्षण आहे सरपंचांचं, त्याच्याबद्दल निवडून आल्यानंतर आरक्षण काढावं. कारण निवडणुकीच्या आधी आरक्षण काढलं, एखादं जर एकच जागा तिथं असेल तर तिथं इतकी तुल्यबळ चुरस होऊन जाते आणि बाकीच्या वॉर्डामध्ये कुठेही त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही. वास्तविक हा निर्णय राज्य सरकार जरी घ्यायचं म्हणत असलं तर निवडणूक आयोग, राज्याचा निवडणूक आयोग आहे, त्यांनी पण त्याच्यामध्ये संमती दिली गेली पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं तिथं हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु लवकरात लवकर कसे त्याच्यातनं मार्ग काढता येईल. एक आहे, मी पुन्हा सांगतो, राज्य सरकारची भूमिका वाद कमी व्हावेत, निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हाव्यात. जर त्यांना कळलंच नाही 15ची बॉडी असेल, 17ची बॉडी असेल, 13, 11, 9 तर त्यावेळेस तेच सांगतोय, निवडणुका कुठे झालेल्या नाहीयेत, निवडणुका होणार आहे. आरक्षण निघालेलं सरपंचाचं पण निवडणूक राहिलेली आहे, असं काही ठिकाणी झालेलं आहे. तेच मी म्हणतोय ना, ड्रॉ झाले ते सरकारला ते रद्द करायचेत आणि निवडणुका झाल्यावर ते ड्रॉ काढायचे. परंतु त्याला निवडणूक आयोगाची संमती पाहिजे. निवडणूक आयोगाने त्यांना संमती दिली तर तशा पद्धतीने होणार, नाही संमती दिली तर पूर्वीसारखं होणार. आम्ही निवडणूक आयोगाला लवकरात लवकर काय त्यांना निकाल द्यायचा तो देण्याच्या करता विनंती करतो. एक चला, आता मी मगाशी उभा झालो पण